नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोबीचे मंचुरियन. खूप अशी सोपी रेसिपी आहे. सहज तुम्ही घरच्या साहित्यात तयार करू शकता. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करूयात. छान असे पाणी गरम झाले की यामध्ये कट केलेले फ्लावर घालूयात. फार असे छोटेही कट करायचे नाहीत आणि फार मोठेही करायचे नाहीत. अशा पद्धतीने कट करून या गरम पाण्यामध्ये घालूयात आणि वरून थोडेसे मीठ घालून छान असे मिक्स करून एक 15 मिनटे झाकून ठेवूयात. 15 मिनटानंतर यातील सर्व फ्लावर काढून एका गाळणीमध्ये काढूयात, म्हणजे यातील सर्व पाणी आपले नितळले जाईल. असं केल्याने फ्लावर हा स्वच्छ धुवून निघतो आणि त्यातील सर्व घाण निघून जाते. यातील सर्व पाणी नितळल्यानंतर हा फ्लावर आपण एका बाउलमध्ये काढून यामध्ये 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालूयात. 1 चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व छान असे मिक्स करूयात. मिक्स करून झाले की यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण हे सर्व पीठ ह्या फ्लावरला लावून घेऊयात. अगदी थोडासाच पाण्याचा वापर करायचा आहे. मी इथे गॅसवरती तेल गरम करायला ठेवले होते. तेल गरम झाले की यामध्ये आता एक एक करून हा फ्लावर सोडूयात. मीडियम गॅसवरतीच हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटानंतर हे पलटून घ्यायचे, लगेचच पलटायचे नाहीत. हे तळण्यासाठी आपल्याला 2 मिनटे लागतात. अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पहा, मस्त असे तळून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊयात. आता एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊयात आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान असे मिक्स करून घेऊयात. हे छान असे मिक्स झाले की बाजूला ठेवूयात. सर्व मंचुरियन तळून झाले की आता दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक बारीक असा कट केलेला कांदा घालूयात. छान असा तेलामध्ये हा कांदा परतून घ्यायचा. कांदा छान असा परतून झाला की यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि आले घालायचे. लसूण आणि आले कांद्यासोबत छान असे तेही परतून घ्यायचे. त्यानंतर लगेचच बारीक कट केलेली शिमला मिरची घालूयात. शिमला मिरचीही ह्या कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची. हे सर्व छान असे परतून झाले की यामध्ये 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे टोमॅटो केचप हे सर्व घालून छान असे मिक्स करायचे. सॉसेसचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व छान असे मिक्स करायचे. यामध्ये थोडेसे मीठ घालूयात. सॉसेसमध्ये मीठ असल्यामुळे आपण मिठाचा वापर येथे थोडासाच करणार आहोत. आता यामध्ये घालूयात आपण कॉर्नफ्लॉवरचे जे मिश्रण तयार केले होते ते घालूयात. ते छान असे मिक्स करून घेऊयात. हे सर्व छान असे मिक्स झाले की यामध्ये आता आपण तळून घेतलेला फ्लावर घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात. गॅस हा आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. पहा, मस्त असा कलर आलेला आहे. छान असे आपले गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. पहा, पाहता क्षणी खावेसे वाटणारे हे आपले गोबी मंचुरियन तयार आहेत. कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप अशी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.